त्याला प्रश्न पण विचारू शकतात आणि तो शिक्षक त्यांना उत्तर पण देऊ शकतो। आणि त्याचा परिणाम असा झाला की काही काही शाळांचा जो रिझल्ट हा अगदी खाली असायचा। शिक्षणाच्या दर्जात समानता आल्यामुळे सगळ्या शाळांचा दर्जा चौदा हे केलं ना आपण। दुर्दैव मी जे म्हटलं ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला आता आज असा निकाल लागला, खोटा पराभव आहे हा निकाल, मी निकाल मानायला तयारच नाहीये विधानसभेचा, अजिबात नाहीये। अगदी काल परवाकडे अरविंद केजरीवाल हरले, काही जणांना आनंद झाला, काही तर झोपेतनं उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली। म्हणजे काही जण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि मग काय झाल्यानंतर कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात, तसे काही जणांनी उठून उठून प्रतिक्रिया दिल्या। पण अरविंद केजरीवालनी तिथे जे काही शाळांसाठी काम केलेले, विजेसाठी काम केले, पाण्यासाठी काम केले, तसंच काय काम केलेलं आहे, मग ते रक्तदानाचं असेल, ॲम्ब्युलन्सचं असेल, इतर काही गोष्टी असतील, हे लोक मी नाही समजत हे विसरू शकतात। हा गडबड घोटाळा नक्की आहे। आणि मग शेवटी शिक्षकांनी करायचं काय? कारण प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहे ना, बरोबर आहे। त्याच्यानंतर निवडणूक यंत्रणेचं काम करायला तुम्हाला आहे, पण निवडणूक प्रचाराचं काम नाही करू शकत। का नाही करू शकत? जर शिक्षक त्याच्या मनानुसार त्याचं मत देऊ शकतो, तर शिक्षक त्याच्या मनानुसार एखाद्या पक्षाचा प्रचार का करू शकत नाही? जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शिक्षकांसाठी वेगळा मतदारसंघ ठेवला असाल, तर शिक्षकाला त्याच्या मनाप्रमाणे राजकीय पक्षाचं काम करायला तुम्ही अडवणारे कोण? आणि म्हणून तुमची जबाबदारी ही आहे की आता तुम्ही सगळे शिक्षक एकत्र आलेलात, राज्यभरातले आलेलात, आणि अभ्यंकर साहेब म्हणाले की केवळ पदाधिकारी आहेत। मला अभिमान आहे तुमचा की तुम्ही एवढ्या पद्धतीने, एवढ्या ताकदीने आपली शिक्षक सेना बांधलेली आहे। पण आजपासून सुरू करा, जसं RSS करतं, जिकडे जातं तिकडे पोखरायला लागतात। म्हणजे जसं आपण वाळवी म्हणतो ना, दिसत नाही आधी, पण नंतर कळतं अरे वाळवी लागले, तसं वाळवीसारखं नाही काम करायचं। पण आपल्या मताप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जे आपलं हिंदुत्व आहे, आपलं राष्ट्रीयत्व आहे, तसे प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू तयार करण्याचं काम हे तुम्ही करायलाच पाहिजे तुम्हाला। जिथे जिथे शक्य असेल, अगदी ग्रामीण भागातून आला असाल, गाव वाड्या वस्तेपाडे हे सुरू करा। काय खरं काय, नाहीतर शेवटी दिशा कोण दाखवणार? हातामध्ये मशाल आहे, पण स्वतःच गोंधळला असेल तर जायचं कुठे? कारण मशाल प्रकाश दाखवते, कोणत्या दिशेने जायचं हे तुम्हाला आम्हाला ठरवायचं आहे। हे तुम्ही आता सुरू केलं पाहिजे। शिवसेनेचे सदस्य आता नोंदणी सुरू झालेली आहे, का तुम्ही सदस्य व्हायचं नाही? झालंच पाहिजे तुम्हाला सदस्य। का तुम्ही सदस्य नोंदणीला आता जर का फावल्या वेळेमध्ये तुम्हाला बाकीची कामं सांगत असतील, तर मी तुम्हाला सांगते फावल्या वेळेमध्ये तुम्ही सुद्धा शिवसेनेची सदस्य संख्या वाढवा। आता निवडणूक नाहीये ना, मग आता या फावल्या वेळेमध्ये शिवसेनेचा प्रचार करा, बेधडक करा। कारण नाहीतर या नुसत्या मागण्या ज्या आहेत त्या कागदावर राहतील। अभ्यंकर साहेब तिकडे, कारण माझ्याच सभागृहात त्या आहेत, विधान परिषदेत घसा कोरडा होईपर्यंत बोलतील। समोर जर का बहिरे किंवा कान बंद करून बसलेले सत्ताधारी असतील तर उपयोग काय तुमच्या या बोलण्याचा? या ताकदीचा तरी काय उपयोग आहे? म्हणून ही ताकद आता एकवटलेली आहे। या ताकदीची शक्ती ही जोपर्यंत या सरकारला दाखवत नाही, नवे माझं तर म्हणणे की यावेळेला आपली संधी, त्यांनी सगळी ज्या काही काळ्या विद्या असतील किंवा आणखीन काही कारस्थानं असतील त्या माध्यमातून आपली संधी हिरावली। कारण आज सुद्धा जिथे जिथे जातोय सगळे म्हणतात उद्धवजी असं तर होऊच शकत नाही, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, तुमचा पराभवच होऊ शकत नाही, सगळे पराभवच होऊ शकत नाही। आता या एक गोष्टी त्यांनी ज्या काय थापा मारल्या, या तुम्हाला सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? जसं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली, आता मला कळलं, तुम्हालाही कळलं, कारण तुम्ही वाचता तोच पेपर मी वाचतो, आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेले आहे, बरोबर आहे। लाडका भाऊ योजना बंद, 1 रुपयात पीक विमा योजना तिचे सुद्धा 12 वाजलेले आहेत। त्याच्यानंतर ते काय त्यांनी योजना दूध बीत काय सगळं केलं होतं ते सुद्धा बंद। अगदी निर्लज्जपणाने आपण जे गोरगरिबांसाठी 10 रुपयात शिवभोजन थाळी निर्माण केली होती, दिली होती, ती योजना सुद्धा आता बंद करण्याचा घातक आणि नतद्रष्ट विचार हे दळबद्री महायुती सरकार करते। म्हणजे गरिबांसाठी काहीच नाहीये, नुसतं जायचं आणि तिकडे डुबक्या मारा, अरे पण तू
चालेल, पण हे हिंदुत्व नाही, असं नाही हिंदुत्व चालणार. हे हिंदुत्व मला बिलकुल मान्य नाही. जर गोरगरिबांना तुम्ही उपाशी ठेवून त्यांना मोफत काहीतरी देताय, अशा आविर्भावात उपकार केल्याच्या आविर्भावात वागणारे सत्ताधारी असतील तर हे सत्ताधारी बदलणं हे आपलं कर्तव्य आहे. नक्कीच बदलायला पाहिजे. आज तुम्ही इथे सगळे जमलेले आहात, संपूर्ण होऊ द्या तुमचं जे काय चर्चा चर्वण जे काय व्हायचंय, पण त्यातनं एक दिशा ठरवा की काय करायचं नेमकं. ही ताकद पहिल्या प्रथम शिक्षकाच्या, कारण शिक्षक हा फार महत्वाचा घटक असतो आयुष्यामध्ये. म्हणजे मी आज सुद्धा माझे शाळेतले शिक्षक विसरू